भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव
नमामि मेघसुन्दरं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसर्पटं तडित्प्रभालसर्पटं समस्तगोपनन्दनं समस्तगोपनन्दनं कृतं भुजैकमोदनं तं भुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं कामकामदायकं मृगन्तचारुसायकं गन्तचारुसायकं रसालवेणुगायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो विदग्धगोपिकामनो मनोज्ञकल्पशायिनं मनोज्ञकल्पशायिनं नमामि कुञ्जकानने नमामि कुञ्जकानने प्रबुद्धवन्दिपायिनं प्रबुद्धवन्दिपायिनं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसद्गता मया सदैव दीयताम् मया सदैव दीयताम् तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकास्तद्वयम् जगत्यधीत्यय पुमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गंगा माता की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव।
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नमो गोविन्ददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। श्रीमद भागवताचं चिंतन करत असताना काल आधी आपण त्याच्या महात्म्याचं चिंतन केलं आणि मुख्य भागवत कथेचा आरंभ केला। श्रीमद भागवतातला हा पहिला श्लोक ज्यामध्ये सत्यम परम धीमहि असा उल्लेख येतो। वास्तविक श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्णांचं सगुण साकार रूप आहे। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण असा आरतीत आपण म्हणतो। पण असं असून सुद्धा श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण असतील, श्रीराम असतील, भगवान गणेश असतील, दुर्गा माता असतील किंवा भगवंताच्या कुठल्याच रूपाचं तसं इथं नाव आढळत नाही। पहिल्या श्लोकामध्ये त्या भगवंताचा उल्लेख केवळ सत्यम परम धीमहि असा केला। इतर सगळीकडे जगात वास्तविक आपण पाहिलं जगाच्या इतिहासामध्ये देवावरच्या वादातून जेवढा रक्तपात झालाय तेवढा इतर कुठल्याही कारणावरून झालेला नाहीये।
आणि माझ्या देवाऱ्यातला देव मोठा का तुझ्या देवाऱ्यातला देव मोठा, अशा प्रकारचे वाद सगळ्या जगात असताना आपल्या देशात मात्र जसं स्वामी विवेकानंदांनी शिकागो मधल्या आपल्या भाषणात सांगितलं, अनेक अनेक नावांनी ते तत्व ओळखलं जात असलं, अनेक अनेक रूपांनी त्याला सगळीकडे मानलं जात असलं, तरी मुळात ते तत्व एक आहे. आणि याचा प्रत्यय या पहिल्या श्लोकात येतो. ढोबळ मानाने याचा अर्थ पाहायचा झाला तर या सगळ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यापासून होतो आणि हा सगळा संसार, या संसाराचा जो अधिष्ठान आहे, त्याच्यापासून निर्माण होणारा संसार, त्याच्यामुळे या संसाराची स्थिती आहे आणि लय सुद्धा या सगळ्यांचा त्याच्यामध्येच होतो. आणि आपल्या तत्वाचं ज्ञान जो स्वतः ब्रह्मदेव इत्यादी सगळ्यांना करून देतो, त्यांच्या हृदयामध्ये प्रेरणा करतो आणि जीवाला जे अज्ञान भासतं त्या अज्ञानाचा नाश सुद्धा त्याच्याच कृपेमुळे होतो. त्या परमसत्याला, त्या परमसत्याची आम्ही आराधना करतो. या श्लोकामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये परमात्म्याची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेची पूर्ण ओळख करून दिली गेली एकाच श्लोकामध्ये. आणि या एका श्लोकावर कित्येक विद्वानांनी पुष्कळ प्रमाणात चिंतन केलेलं आहे. आपल्या धर्मग्रंथांची एक पद्धत राहिलेली आहे. आपल्याकडे सोप्यापासून सुरुवात कधी केली जात नाही. आधी जे अवघड आहे ते सगळं सांगितलं जातं थोडक्यात, आणि मग सुलभ रीतीनं त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. सगळं सार ग्रंथाच्या सुरुवातीला आणि त्यानंतर सगळा त्याचा विस्तार. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण जर पाहिलं, जिथून भगवान उपदेश सुरू करतात दुसऱ्या अध्यायामध्ये, अशोच्यान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हा जो सांख्य योग आहे, वास्तविक तो अवघड आहे, पण तो सुरुवातीला येतो आणि मग पुढे इतर योग सगळे येतात. सुरुवातीला भगवान सगळं सार सांगून टाकतात आणि मग त्याचा विस्तार अर्जुन जसं जसं विचारतो त्यानुसार चालू आहे. ब्रह्मसूत्रांकडे जरी आपण पाहिलं तरी त्यात सुद्धा सुरुवातीला अथातो ब्रह्मजिज्ञासा, जन्माद्यस्य यतः, या सुरुवातीच्या काही सूत्रांमधून सगळं सार सांगितलं गेलं आणि त्यानंतर पुढे त्याचा विस्तार. योगशास्त्रात सुद्धा अथ योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोधः तदा द्रष्टुस्वरूपे स्थानम वृत्तीसारूप्यमितरत्र, या सूत्रांमधून योगशास्त्र सांगितलं गेलं आणि पुढे त्याचा विस्तार वृत्तयः पंचतयः इत्यादी. जे सुज्ञ आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांना स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी सुरुवातीला सूत्र रूपामध्ये सगळं सार काढून द्यायचं आणि इतरांसाठी मग त्याचा विस्तार करायचा, ही आपल्या शास्त्रांची पद्धती आहे. आणि जसं की आपण काल पाहिलं, श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करावं असं म्हटलं गेलेलं नाहीये, त्याचं श्रवण करावं असं म्हटलं गेलेलं नाहीये, त्याचं पान करावं, ते प्यावं असं म्हटलं. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः पिबत भागवतं रसमालयं. निगमकल्पतरोर गलितं फलम, वेदांचं सार रूप हे फळ आहे.
झाडाच्या इतर कुठल्याही भागामध्ये जरी रस असला तरी त्या रसाचं सेवन आपण फक्त फळाद्वारे करू शकतो. आणि या फळाचं वैशिष्ट्य आहे शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. असं म्हणतात की पोपटाचं जे उच्छिष्ट असतं फळ, त्याचं माधुर्य अधिक असतं, ते द्विगुणित झालेलं असतं. आणि इथं साक्षात शुकदेवांच्या मुखातून प्राप्त झालेलं हे अमृत, त्याचं पान करण्यासाठी नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. शौनकादिक सगळे ऋषी मुनी सूत महाराजांच्या समोर त्या नैमिषारण्यामध्ये बसलेले आहेत. आणि काल आरंभ करत असताना थोडं घाईत आपण पाहिलं होतं. सगळ्यात महत्वाची समस्या त्यांनी सूत महाराजांच्या समोर एक मांडली होती की लोकांकडे वेळ कमी आहे आणि अभ्यास करण्यासारखं पुष्कळ आहे. त्यामुळं सगळं काही पाहायला सवड मिळत नसल्यामुळं आणि सगळं काही आकलन करण्याइतकी क्षमता सुद्धा प्रत्येकाच्या बुद्धीची नसल्यामुळं या सगळ्यांचं सार काय ते आम्हाला सांगा. पुंसाम एकांततः श्रेयस तन्न शंसितुमर्हसि. आणि हे विचारून त्यांनी 6 प्रश्न जे आपल्यालाही पडतात ते सूत महाराजांच्या समोर मांडले. माणसाचं परम कल्याण कशात आहे, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे, देव देव जे आपण ऐकतो तो देव करतो काय, त्याचं काम काय आहे. देवाचे अनेक अवतार आहेत असं आम्ही ऐकलं, पण मुळात देव अवतार घेतो कशासाठी, त्याच्या अवताराचं प्रयोजन काय आहे आणि अवतार नेमके झालेत किती. कुणी 10 सांगतं, कुणी 24 सांगतं, कुणी आणखी काही सांगतं. आणि यानंतर विचारतात की भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यावर धर्म कुणाला शरण गेला. या प्रश्नांची क्रमशः उत्तर द्यायला सूत महाराज सुरुवात करतात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सर्वात पहिला जो प्रश्न आहे त्याचा आधी उत्तर दिलं. माणसाचं परम कल्याण कशात आहे. सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुक्यपथा ययाता संप्रसीदति. या श्लोकामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सवै पुंसां परो धर्मो, सगळ्यांसाठी एक धर्म काय आहे ते सांगितलंय. धर्म या शब्दाच्या बाबतीत आपल्याला बऱ्याचदा भ्रांती असते. हा धर्म इंग्रजी मधला रिलिजन नाहीये. धर्माचे आणखी अर्थ आहेत आपल्याकडे. कर्तव्य म्हणून सुद्धा धर्म हा शब्द प्रयुक्त होतो. राजाचा धर्म तो राजधर्म, पुत्राचा धर्म म्हणून पुत्रधर्म. त्या प्रकारचे त्या व्यक्तीचं त्या परिस्थितीमध्ये आणि त्या भूमिकेचं निर्वहन करत असताना जे काही कर्तव्य आहे त्याला धर्म म्हटलं जातं. ज्यानं धारणा होते तो धर्म, धारणा धर्म इत्याहू, हा धर्म शब्दाचा एक सर्वसमावेशक अर्थ आहे. इथं एका धर्माविषयी बोललं गेलंय. ज्यानं कल्याण होईल अशी एकच गोष्ट आहे, जे प्राप्त करण्यासारखं आहे अशी एकच गोष्ट आहे. या श्लोकाला जरा आपण याची सुरुवात आणि शेवट जोडून पाहिला. सवै पुंसां परो धर्मः येन आत्मा संप्रसीदति, असं एक वाक्य आपल्याला मिळतं. काय केलं पाहिजे
कर्तव्याचा अर्थ आहे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? येन आत्मा प्रसिद्धती, असं केलं पाहिजे काहीतरी की ज्यानं आपल्याला तृप्ती मिळेल, सुख मिळेल. आता यात नवीन काहीच नाहीये, कारण आपण जे काही करतो ते सुखासाठीच करतोय. सगळ्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या वेगळ्या आहेत की एकच आहे? वर पाहिलं तर सगळ्यांना, प्रत्येकाला काहीतरी वेगळं पाहिजे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. पण एक कुठली गोष्ट सगळ्यांना पाहिजे असेल, जी मला नको असं कुणी म्हणणार नाही, ती सुख आहे. प्रत्येकाला सुख हवंय. देवाला कुणी दुःख मागत नाही. श्रीमद भागवतामध्ये फक्त एका ठिकाणी प्रसंग येतो, कुंती मातेनं देवाला दुःख मागितलंय. विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो. पण हे दुःख सुद्धा भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. पुढे कुंती माता म्हणतात, आमच्यावर संकट येऊ दे, मला दुःख मिळू दे. कशासाठी? कारण आमच्यावर दुःख जेव्हा येतात तेव्हा तुझं दर्शन आम्हाला होतं. कुंती मातेनं दुःख सुद्धा मागितलंय, ते भगवंताच्या दर्शनाचं सुख प्राप्त होण्यासाठी मागितलंय. त्यामुळे प्रत्येकाला सुख पाहिजे. जगात काही लोक आहेत ते देवाला मानतात आणि काही लोक आहेत देवाला मानत नाही, आस्तिक आणि नास्तिक. पण वास्तविक जर आपण विचार केला, जो नास्तिक आहे, जो देवाला मानत नाही, त्याला सुद्धा आपण विचारलं, बाबा तुला काय पाहिजे, तर त्याचंही उत्तर हेच असणार आहे की मला असं सुख पाहिजे ज्याला कुठलाही शेवट नाहीये आणि ते नेहमी वाढत राहणार आहे. आस्तिकालाही तेच पाहिजे, नास्तिकालाही तेच पाहिजे. त्यामुळे भगवंताच्या सगुण साकार रूपाला फक्त मानणं आणि न मानणं, यानं जर आपल्याला एवढ्या पुरतच जर आस्तिक नास्तिकाचा विचार करायचा नसेल तर जगात कुणीही नास्तिक नाहीये. स्वतःला प्रत्येक जण मानतो, आपलं अस्तित्व प्रत्येकाला मान्य आहे आणि सुख प्रत्येकाला पाहिजे. गल्लत कुठे होते की मी स्वतःला देह मानतो, जे मलाही कळतंय की मी देह असणं शक्य नाहीये, आणि ज्या बाहेरच्या गोष्टींमध्ये सुखाचा शोध चालू आहे तिथं ते मिळत नाहीये. बरं, सगळ्यांना कुणालाच तिथे सुख, जर ज्या ठिकाणी सुख असतं तर ते कुणाला ना कुणाला मिळालं असतं. आजपर्यंत सुखाचा शोध सगळीकडे चालू आहे, पण शाश्वत सुख कुणाला मिळालेलं नाहीये. सुख येतं ते दुःखाला घेऊन येतं. निव्वळ सुख कुणाला प्राप्त होऊ शकत नाही. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी वाक्य आपण पुष्कळ ठिकाणी ऐकतो. पण असं असूनही आपला शोध आपण जिथं घेतोय ते ठिकाण आपण बदलत नाही. जगामध्ये फक्त संत असे ज्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी की आम्हाला सुख मिळालंय. मीराबाई म्हणतात मला सुख मिळालं, तुकाराम महाराज म्हणतात मला सुख मिळालं, चैतन्य महाप्रभू म्हणतात मला सुख मिळालं. संत कुठल्याही देवतेची उपासना करणारा असो, कुठल्याही प्रांतातला असो, एका गोष्टीच्या बाबतीत त्याचं मत सगळ्यांचं एकसारखं आहे की आम्हाला जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालंय. बरं, या संतांपैकी किती संत असे आहेत ज्यांच्याकडे भौतिक संपदा पुष्कळ आहे? किती संत असे आहेत ज्यांच्यावर कुठलीही आपत्ती आलेली नाहीये?
किती संत असे आहेत ज्यांना कुठलंही प्रापंचिक दुःख सोसावं लागलं नाही. आपण संतांची चरित्र वाचली तर कल्पना करू शकत नाही. ज्यांनी देवाचं जास्तीत जास्त नाव घेतलं, ज्यांनी देवाचं अधिकाधिक नामस्मरण केलं, त्या संतांना कुठल्याही सामान्य व्यक्तीपेक्षा सर्वात जास्त दुःख सहन करावं लागलेलं आहे. पण तरी हे संत म्हणतात की आम्ही सुखी आहेत, आम्ही संतुष्ट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा सहज परत करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांची काही श्रीमंती वाहत नव्हती. काहीतरी असं आहे जे त्यांना भेटलं आणि पुन्हा काही मागण्याची कुठल्याही गोष्टीची इच्छाच त्यांच्या मनामध्ये उरली नाही. याचा अर्थ आपण एक गोष्ट तर निश्चित मानली पाहिजे की आपण शोध योग्य वस्तूचा घेतोय पण योग्य ठिकाणी घेत नाही. एक आजीबाई त्यांच्या अंगणामध्ये काहीतरी शोधत होत्या. पुष्कळ वेळ त्यांचा शोध चालू होता. काहीतरी शोधत होत्या. बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीला त्यांची कीव आली. त्याने विचार केला त्यांना मदत करावी आणि जाऊन त्यांनी आजीबाईंना विचारलं, तुम्ही काय शोधताय? त्यामुळे माझी सुई पडली. तो म्हणे तुम्ही बसा, मी शोधून देतो. पुष्कळ त्यानं त्या अंगणामध्ये शोध घेतला, सुईचा काही पत्ता लागला नाही. शेवटी घामाघूम होऊन त्याने विचारलं, जरा नीट आठवा तुम्ही कुठे बसला होता, कुठे पडली? तेव्हा आजीबाईंनी सांगितलं, मी तिकडं आतमध्ये देवासमोर बसले होते. त्या माणसानं कपाळावर हात मारून घेतला, तुमची सुई जर आतमध्ये पडलेली आहे तर तुम्ही बाहेर का शोधताय? त्या आजीबाईंवर आपण हसतो पण आपल्याला ठाऊक नाही आपली तीच अवस्था आहे. आपलं सुख हरवलंय एकीकडे, आपण शोधतोय दुसरीकडे. सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती. काय करायला हवं? भक्ती. कशी भक्ती? अहैतुकी आणि अप्रतिहता. वास्तविक जी कुठल्या तरी हेतू न होते तिला भक्ती आपल्याकडे म्हटलेलं गेलेलं नाहीये. ती उपासना आहे. सांसारिक गोष्टीसाठी केलेल्या अनेक प्रकारच्या उपासना. ती भक्तीची एक पायरी असू शकते. तिचं पूर्ण खंडन आपल्याकडे केलं नाही शास्त्रांनी. सकाम उपासना आहेत, त्यासाठीचे मार्ग आहेत. अमुक एक गोष्ट पाहिजे याच्यासाठी सत्यनारायण केला, अमुक काहीतरी पाहिजे त्यासाठी जप केला, यज्ञ केला, दानधर्म केला. या सगळ्या उपासना आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, त्याचं खंडन केलेलं नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की आयुष्यभर आपण देवाकडे काही ना काही मागतच राहावं आणि वास्तविक जे तो देऊ शकतो आणि जे आपल्याला पाहिजे ते न मागताच आपलं आयुष्य संपून जावं. देवाकडे ज्यांनी संसार मागितला त्यांना संसार मिळाला, सुख नाही मिळालं. ज्यांनी देवाकडे देवालाच मागून घेतलं त्यांना देवच मिळाला. ज्यानं हा संसार बनवलेला आहे, संसारातली कुठली गोष्ट त्यांच्यासाठी दुर्लभ राहील. वासुदेवे भगवती भक्तियोगः प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यं ज्ञानञ्च यदहैतुकम्. एक फार महत्वाची गोष्ट इथे सांगितलेली. जे रूपक आपण पाहिलं, महात्म्य पाहत असताना ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे चिरंजीव आहेत. दोघे भक्तीची मुलं आहेत. हे फक्त रूपक म्हणून नाहीये, वास्तविकता पण हीच आहे. जनयत्याशु वैराग्यम ज्ञानञ्च यदहैतुकम. ज्ञान आणि वैराग्य ही भक्ती नावाच्या वेलीवर उमलणारी दोन फुलं आहेत. त्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन झालं. परमकल्याण सगळ्यांचं कशात आहे? ते भक्तीमध्ये.
आणि फक्त एवढंच नाही, पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट सांगितली. धर्मस्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन कथा सुयः नोत्पादयेद् यतिरतिं श्रम एव हि केवलम्. इतर कुठलीही गोष्ट जी केली जाते तिचं फळ, तिचं भक्तीमध्ये त्याची परिणती झाली नाही तर त्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग नाही, तो केवळ श्रम आहे. आणखी पुढे विचारलं होतं सगळ्या शास्त्रांचं सार काय. अनेक शास्त्र, अनेक प्रकारची मतं, अनेक प्रकारच्या दार्शनिकांच्या अनेक प्रकारच्या चर्चा, कुठल्याही एका संप्रदायाचं जरी आपण साहित्य पाहिलं तरी त्यात एवढे ग्रंथ आहेत की कुणी एका आयुष्यामध्ये ते वाचूही शकत नाही. आपल्याकडे अनेक संप्रदाय, अनेक प्रकारच्या उपासना पद्धती आहेत. प्रामुख्याने विचार केला तरी शैव, वैष्णव, गणपत्य, सौर आणि शाक्त हे 5 संप्रदाय आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या उपासना. बरं, हे झाले सगुण साकार मानणारे. काही सगुण साकार मानणारे, काही निर्गुण निराकार मानणारे, कोणी सगुण निराकार मानणारे, कोणी निर्गुण साकार मानणारे. या सगळ्या गलबल्यामध्ये जेव्हा एखादा सामान्य साधक त्याकडे पाहतो तेव्हा तो गांगरून जातो, गोंधळून जातो. मग या सगळ्यांचा सार काय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. त्याला शरण जावं, त्याचं नाम गावं. मग आता एवढंच जर सार आहे तर या सगळ्या अन्य गोष्टी सांगितल्या कशाला. एवढी सगळी शास्त्र कशासाठी, एवढे मोठे वेद कशासाठी, एवढी पुराण कशासाठी, एवढे संप्रदाय, एवढे ग्रंथ, एवढे विद्वान, त्यांच्यातल्या चर्चा फक्त भ्रम निर्माण करण्यासाठी आहेत का. असंही नाहीये. वेदांना माऊलींनी माऊली म्हटलेले. पै अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आणि आपल्याला ठाऊक आहे, आई फक्त एका लेकराची नसते, आई सगळ्या लेकरांची असते. सगळ्या लेकरांवरतीची सारखी माया आहे. सगळी माणसं सुद्धा एका प्रकारची नसतात ना. मुंडे मुंडे मतिर भिन्ना, प्रत्येकाची बौद्धिक पातळी वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, पूर्वजन्मीचे संस्कार वेगळे. मग प्रत्येक जण ज्या ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर जाऊन त्याला उत्थानाच्या दिशेनं पुढे नेणं, हे काम या श्रुती माऊलीचं आहे, या वेदांचं आहे, या शास्त्रांचं आहे. त्यामुळे ज्याला जो संप्रदाय भावेल, ज्याला जे ज्या प्रकारचं दर्शन भावेल, ज्याला भगवंताचं जे रूप भावेल, जे नाम भावेल, त्यानुसार त्या त्या प्रकारे त्याला साधना सांगून. आता विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे, त्याच्याकडे काही मागू नये वगैरे, हे सगळं प्रत्येकाच्या आटोक्यात येणारी गोष्ट नाहीये. मग ज्यांना देवाकडे काही मागायचं असतं, ज्यांच्या मनामध्ये काही आशा आहे, वेदांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही यज्ञ करा. स्वर्ग कामो यजेत, वेदाज्ञा आहे. स्वर्गाची प्राप्ती करायची असेल तर यज्ञ करा. त्या निमित्ताने का होईना त्याच्याकडून धर्माचं आचरण घडेल. सकाम उपासना करता करता हळूहळू तो निष्काम होत जाईल. पण या सगळ्या शास्त्रांचं सार केवळ एवढंच आहे, जे तुकाराम महाराजांनी सोप्या शब्दात सांगितलं. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सर्वांचं परमकल्याण कशात आहे, भक्तीत आहे. सगळ्या शास्त्रांचं सार काय, भक्तीच आहे. यानंतर विचारलं, भगवान काय करतो. हा विलक्षण प्रश्न आहे. ज्या भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत् कर्मकृत, कुणीही काही केल्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही.
ते भगवान स्वतः काय करतात? या प्रश्नाचा इथं अर्थ हा आहे की या सगळ्या जगाचं जे काही चाललेलं आहे चलनवलन, त्यात देवाची भूमिका काय, ज्याचं उत्तर या भागवताच्या सुरुवातीला झालेलं आहे. जन्माद्यस्य यतः, जे ब्रह्मसूत्र पण आहे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. वेदांतांनी सांगितलं देव या जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. शब्द अवघड वाटू शकतो पण वास्तविक सोपं आहे. कुठलंही कार्य घडण्यासाठी दोन गोष्टी असतात, दोन प्रकारची कारणं असतात. एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण. उदाहरणाने समजायचं झालं तर जसा एखादा मातीचा घडा बनवायचा असेल तर त्यासाठी दोन गोष्टी पाहिजे, माती पाहिजे आणि कुंभार पाहिजे. माती आहे पण तो घडवणारा कुणी नसेल तर त्या मातीचा आपोआप काही घडू शकत नाही. आणि फक्त घडवणारा आहे पण ज्याच्यापासून घडवायचे तो घटकच नाही, तो हवेतून घडू शकणार नाहीये. म्हणून निमित्त कारण कुंभार आहे, उपादान कारण माती आहे. ही दोन्ही कारणं असल्याशिवाय घडा घडू शकत नाही. आणि जिथं कार्य असतं तिथं कारण आहे, कारणाशिवाय कार्य घडत नाही. ज्या अर्थी जगाची सगळी व्यवस्था आपल्याला दिसते, ज्या अर्थी सगळं सृष्टीचक्र आपल्याला दिसतं, आपण फार तेवढ्यापुरता विचार करतो. आपल्या डोळ्यासमोर फक्त फार फार तर आपलं घर येतं किंवा आपलं गाव येतं. ही सगळी अफाट पृथ्वी आणि त्या पृथ्वीपेक्षा सुद्धा कित्येक पटीनं मोठे असलेले आपल्या सूर्यमालेतले ग्रह, आपल्या सूर्यमालेसारख्या कितीतरी सूर्यमाला ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, तशी आपली आकाशगंगा. कितीही गतीनं कुणी गेला, जाण्याचा शोध लावला, प्रकाशापेक्षाही वेगानं गेला तरी आपल्या आकाशगंगेच्या अर्ध्यापर्यंत सुद्धा आपल्याला जाता येत नाही, असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलंय. आणि अशा कित्येक आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत. त्यामुळे आपल्या कल्पनेपलीकडचं जग आहे. या सगळ्या जगाची व्यवस्था, हे सगळं जर कार्य असेल तर त्याला कारण सुद्धा कुणीतरी असणार आहे. ही सगळी घडामोड, ज्याला आपल्याकडे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय म्हटलं गेलं, ते घडवून आणणारा कुणीतरी असला पाहिजे. तो भगवान आहे आणि ते त्याचं कार्य आहे. यानंतर विचारलं की देव अवतार का घेतो? एक कारण भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. तो श्लोक आपल्या परिचयाचा असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी मी अवतार घेतो असं भगवंतांनी सांगितलंय. पण फक्त याच कामासाठी देवाने यावं अशातला काही भाग नाहीये. कुणाकडूनही देव ते करू शकतो. ज्याच्या नुसत्या संकल्पानी सगळं विश्व निर्माण होतं, त्यानं रावणाला फक्त मारण्यासाठी म्हणून यावं हे काही मनाला पटत नाही. विश्वाची निर्मिती कशी झाली? वेदांनी सांगितलं सो कामयत सहा अकामयत. त्याने फक्त इच्छा व्यक्त केली. एकाकी न रमते. विश्व कशासाठी निर्माण केलं? तर त्याला करमत नव्हतं. एवढं हे सगळं ज्याच्यासाठी हा खेळ सुलभ आहे, सहज आहे, तो एका कंसाला, एका रावणाला, एका हिरण्यकश्यपूला, एका हिरण्याक्षाला मारण्यासाठी त्यानं यावं म्हणजे त्यांना किती मोठं करण्यासारखं आहे. देवाच्या येण्याचं मुख्य कारण हे असुर नाहीये. देवाच्या येण्याचं मुख्य कारण फक्त सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन हे वरवरचं कारण आहे. हे ऑफिशियल कारण आहे. वास्तविक कारण वेगळं आहे. भक्त जेव्हा म्हणतो
भक्ताचं समाधान या निर्गुण निराकार रूपाच्या नुसत्या श्रवणानं होत नाही. भक्ताचं समाधान फक्त देवाची कल्पना करून होत नाही. भक्ताचं समाधान फक्त पद्मासन घालून आणि ध्यान लावून त्या ब्रह्माचं परब्रह्माचं चिंतन करण्यात आणि या सगळ्या गोष्टींनी त्याचं समाधान होत नाही. डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन, आनंदे पूजिन, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, ही भक्ताची इच्छा असते. त्याला डोळ्यांनी त्याला पाहायचंय, त्याला कानांनी त्याला ऐकायचंय, त्याला आलिंगन द्यायचंय. निर्गुण निराकाराला कसं आलिंगन देणार? पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, माऊली म्हणतात. समोर की पाठीमोरा न कळे, ही सगळी ज्ञानाची अनुभूती आहे. पण इतकं देवाशी एकरूप झालं तरी सुद्धा देवाला पाहावं, देवाला भेटावं, देवाशी बोलावं ही इच्छा त्या भक्ताची संपत नाही. वास्तविक प्रातस्मरणीय परमपूज्य टेंबे स्वामी महाराज भगवान दत्तात्रेयांशी एकरूप झालेले होते. त्यांनाच साक्षात दत्त स्वरूप म्हटलं जायचं, ते होतेच. पण तरीही त्यांची अखंड लीला चालू होती. रोज ते भगवान दत्तात्रेयांशी बोलायचे. दत्त महात्म्यामध्ये तर फार सुंदर वर्णन आहे. भगवान दत्तात्रेयांच्या बालक रूपाला ते स्वतः खेळवायचे. रामकृष्ण परमहंस ज्ञानाच्या परमोच्च अवस्थेत असताना सुद्धा काली मातेशी त्यांचा रोज वार्तालाप हे भक्ताला करायचंय देवासोबत. आणि या भक्ताच्या इच्छेसाठी भगवंताला साकार व्हावं लागतं. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देव इतर कुणाला पाठवू शकत नाही. म्हणून वास्तविक देव सुद्धा जो घाबरतो तो काही न मागणाऱ्या भक्ताला जास्त घाबरतो. कारण मागणाऱ्याला घाबरण्याची त्याला गरजच नाहीये, कारण तो देऊ शकत नाही. असं कुणी काही मागूच शकत नाही. जो जे काही मागेल त्याला ते देऊन टाकणं त्याच्यासाठी सोपं आहे. पण भक्त काही मागत नाही म्हणून भक्तासोबत भगवंताला स्वतःला यावं लागतं, त्याच्याशी खेळावं लागतं. यमुनेच्या तीरावर येऊन त्याच्यासोबत गोपाळकाला खावा लागतो. त्याच्यासोबत लोकांच्या गोपींच्या घरी जाऊन लोणी चोरावं लागतं. या सर्व लीला कराव्या लागतात भक्तांना आनंद देण्यासाठी. दशमस्कंधामध्ये भगवंतांनी गोकुळामध्ये काय काय केलं याचं वर्णन आहे. पण एका थोडक्यात वास्तविक भगवंतांनी काय काय लीला केली हे सांगितलं. चिक्रीडे जनयन मुदम, ही फक्त एक क्रीडा आहे आनंद वाटण्यासाठी. त्यासाठी भगवान येतात. त्यानंतर विचारलंय अवतार किती आहेत. या प्रश्नाचं उत्तर संख्येमध्ये देता येत नाही. अनंत रूपो अनंत श्री विष्णू सहस्रनामामध्ये येतं. आणि ती विष्णूंची सहस्रनाम सांगत असताना सुद्धा भीष्माचार्यांनी हे सांगितलं, यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना. जी अन्य नावं आहेत जी मुख्य मुख्य आहेत काही ती मी सांगतोय. म्हणजे नावं संपलेली नाहीयेत, तेवढीच नाहीयेत. त्याचं रूप अनंत आहे. हरि अनंत, हरि कथा अनंता. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंतांनी एका श्लोकात सांगितलं, असित गिरी समंस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरु वरशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपितो गुणानाम ईश पारन्नयाति. त्याने कल्पना केली आहे पर्वता एवढी शाही, कल्पतरूची लेखणी आणि सबंध पृथ्वीला कागद जरी बनवलं आणि लिहायला स्वतः सरस्वती जरी बसली तरी भगवंता तुझ्या लीला तुझे गुण यांचं पूर्ण वर्णन ती करू शकत नाही. त्यामुळे भगवंताचे अवतार किती आहेत? असंख्य. यानंतर विचारलंय
भगवान जेव्हा निजधामाला गेले तेव्हा धर्माला आधार कुणाचा होता? धर्म कुणाच्या आश्रयानं राहिला? याचं उत्तर सांगितलं. अर्थात धर्म हा भगवंताशिवाय राहू शकत नाही आणि भगवान धर्माशिवाय राहू शकत नाही. आणि भगवान स्वतः श्रीमद भागवतामध्ये समाविष्ट झालेत असं आधीच सांगितलेलं असल्यामुळं धर्म सुद्धा श्रीमद भागवतामध्ये समाविष्ट झाला. श्रीमद भागवताची एवढी सगळी महती ऐकल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सगळ्या प्रकारची संशय त्यांचा निराश करणारं परमात्म्याचं ते ज्ञान आणि ते परमात्मा त्या ज्ञानासह श्रीमद भागवतामध्ये समाविष्ट झालेले. आणि म्हणून श्रीमद भागवताला आपण याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, पण याला आपण ज्ञान यज्ञ म्हणतो. हे सगळं ऐकल्यानंतर अर्थात श्रीमद भागवताच्या श्रवणाची इच्छा अधिक तीव्र शौनकादिक सगळ्या ऋषीमुनींना होऊ लागली. आणि बोलता बोलता सूत महाराजांनी हेही सांगितलं, हे श्रीमद भागवत कोणी कुणाला कधी कुठे कसं सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं, सर्वप्रथम भगवान नारायणांनी स्वतः श्रीमद भागवताचा उपदेश ब्रह्मदेवांना केला होता. ब्रह्मदेवांनी नारदांना तो उपदेश केला. नारदांनी सूत रूपामध्ये तोच उपदेश भगवान वेदव्यासांना केला. वेदव्यासांकडून शुकदेवांनी त्याचं ग्रहण केलं. शुकदेवांनी परीक्षित महाराजांना हा उपदेश केला. आणि शुकदेव महाराज गंगेच्या तीरावर प्रायोपवेशन करत असताना जेव्हा शुकदेव त्यांना उपदेश करत होते, सूत महाराज म्हणतात, तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित होतो. आणि आता तोच उपदेश मी आपल्या सगळ्यांना सांगतोय. ही परंपरा ऐकल्यानंतर आणि श्रीमद भागवताचं सगळं महात्म्य श्रवण केल्यानंतर शौनक महाराज म्हणतात, सूत सूत महाभाग वदनो वदतां वर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः. कृपा करून आम्हाला ती कथा सविस्तर सांगा. कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कुतः संचोरितः कृष्णः कृतवान संहितां मुनिः. ही सगळी जी आपण परंपरा सांगितली, कुणी कुणी कुणाला कुणाला कसं कसं श्रीमद भागवत सांगितलं, ते सगळं अगदी विस्ताराने श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. आणि त्यातही परीक्षित महाराज प्रायोपवेशनाचं व्रत घेऊन का बसले होते? सगळीकडे निस्संगपणे विचरण करणाऱ्या शुकदेवांनी मुळात एका ठिकाणी राहून वेदव्यास महाराजांकडून याचं ग्रहण कसं केलं आणि ते परीक्षित महाराजाला त्यांनी का सांगितलं? आणि भगवान वेदव्यासांनी मुळात आपण म्हणता त्या उपदेशाचा विस्तार केला, तो का केला, कसा केला, तो सगळा घटनाक्रम आम्हाला सांगा. आणि अतिशय आनंदानं सूत महाराज सांगायला लागले, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद योगी वासव्यां कलया हरेः. पराशर महाराज आणि सत्यवती यांच्या पोटी जन्माला आलेले भगवान वेदव्यास, भगवान वेदव्यासांचं भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं स्थान हे अद्वितीय आहे. पूर्वी वेद 4 नव्हते, एकच वेद होता. पण एक वेद, कारण आपल्याकडे
जी काही परंपरा आहे ती श्रुती परंपरा आहे. एकानं दुसऱ्याला ऐकवायचं, दुसऱ्यानं ते कंठस्थ करून पुढे आपल्या शिष्यापर्यंत ते पोचवायचं. आणि अशा परंपरेनं ही सगळी शास्त्र, हे सगळे वेद आपल्यापर्यंत आले. पण जसजशी बुद्धिमत्ता घटू लागली, धारणा कमी होऊ लागली काळामुळे, तसतसं आता या सबंध वेदाचं अध्ययन कुणी एकाने करावं हे शक्य होत नव्हतं. त्यामुळे भगवान वेदव्यासांनी सर्वात मोठं कार्य केलं. त्यांनी वेदाचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. आणि आपल्या एकेका शिष्यांजवळ एक भाग दिला आणि त्यानुसार वेदांचं रक्षण झालं. पुराणांची निर्मिती केली. कारण वेदांचा अधिकार सर्वांना नाहीये. वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाला कळतीलच असंही नाहीये. अधिकार हा शब्द आपल्याकडे हक्क असा वापरत नाही. संस्कृतमध्ये हक्क म्हणून असा कुठला शब्दच नाहीये. आपल्याकडे धर्म आहे, कर्तव्य आहे, पात्रता आहे, हक्क नाहीये. अधिकार या शब्दाचा सरळ अर्थ आहे पात्रता. सगळ्यांची पात्रता नाहीये वेदांना जाणून घेण्याची. म्हणून सर्वांसाठी पुराणांची निर्मिती केली. वेदांताचा उपदेश संक्षिप्त रूपामध्ये लोकांच्या आकलनात यावा यासाठी ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली. भगवान श्रीकृष्णांमध्ये आणि अर्जुनामध्ये झालेला संवाद श्रीमद भगवद्गीता आपल्याला दिली. विवेक तरुणचे उद्यान असं ज्याला माऊली म्हणतात, त्या महाभारताची निर्मिती केली. ज्या महाभारतातून सगळ्या प्रकारचे लोकव्यवहार, धर्मेच अर्थेच कामेच मोक्षेच भरतर्षभ यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित, हे अगदी प्रतिज्ञापूर्वक ठामपणे सांगितलं जाऊ शकतं. त्या महाभारताची निर्मिती केली. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं. म्हणून विश्वगुरूंच्या रूपामध्ये ज्यांची आपण पूजा करावी, यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान वेदव्यासांची पूजा करतो. या निमित्तानं आपण त्यांचं स्तवन गाऊ. नमो नमस्ते व्यास गुरो, नमो नमस्ते व्यास गुरो, जय निगमागम कल्पतरो, जय निगमागम कल्पतरो. नमो नमस्ते व्यास गुरो, नमो नमस्ते व्यास गुरो,
अचतुर्वदनो विश्वविधाता अचतुर्वदनो विश्वविधाता त्रिभुजो हरिरसि परिपालयिता त्रिभुजो हरिरसि परिपालयिता अभालनयनो शिवसंहर्ता अभालनयनो शिवसंहर्ता त्वमेव भगवन् विश्वगुरो त्वमेव भगवन् विश्वगुरो जय निगमागमकल्पतरो नमो नमस्ते व्यासगुरो जय निगमागमकल्पतरो जय निगमागमकल्पतरो जय निगमागमकल्पतरो वेदव्यास भगवान की जय. वेदाचे 4 भाग करून झाले, पुराणांची निर्मिती करून झाली, श्रीमद महाभारताची निर्मिती करून झाली, ब्रह्मसूत्र लिहून झाली, योगशास्त्र, ज्ञान, कर्म, सगळं जे कुठले मार्ग असतील, ज्या कुठल्या प्रकारच्या उपासना असतील, धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, मोक्ष असेल, सगळ्या गोष्टींवर सगळ्या प्रकारे सगळं काही लिहून झालं. पण तरी सुद्धा भगवान वेदव्यासांच्या मनामध्ये काहीतरी खंत आहे, काहीतरी राहून गेलं ही भावना आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहे. आणि ते अस्वस्थ असताना ज्या ठिकाणी आपली गरज आहे त्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचणारे देवर्षी नारद त्यांचं तिथं आगमन झालं आणि त्यांनी पाहिलं भगवान वेदव्यास चिंताक्रांत आहे. पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. सगळं ठीक तर आहे ना. आणि तेव्हा भगवान वेदव्यासांनी खिन्न होऊन सांगितलं, सगळं काही लिहून सुद्धा काहीतरी अतृप्त, काहीतरी अपूर्ण राहिल्याची जाणीव माझ्या मनामध्ये सारखी लागून राहिलेली आहे. काय नेमकं राहून गेलं हे माझ्या लक्षात येत नाही. कृपा करून आपण सांगा. नारदांनी स्मित केलं आणि सांगितलं, महर्षे भवतानुदित प्रायं यशो भगवतो मलं येनैवासौ न तुष्येत मन्ये तद्दर्शनमखिलम् यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. व्यास महाराज, आपण सगळ्या प्रकारचं वर्णन आपण करून झालेलं आहे. एक गोष्ट फक्त राहिली, भगवंताच्या लीलांचं वर्णन अजून तुमच्याकडून घडलेलं नाही. आणि खरं सांगू, देवर्षी नारद बोलता बोलता म्हणतात, तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यनन्तस्य यशोऽङ्कितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. देवर्षी नारद महाराज भगवान वेदव्यासांना म्हणतात, अहो सगळ्या प्रकारचं साहित्य सगळे लिहितात, नाटकं लिहितात, कादंबऱ्या लिहितात, काव्य लिहितात, खंडकाव्य लिहितात, मुक्त छंद लिहितात, आणखीन काय काय लिहितात.
वास्तविक खऱ्या अर्थानं या वाणीचा आणि या लेखणीचा उपयोग काय आहे? सवाग विसर्गो जनताघ तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो. ज्याने लोकांना कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल. काव्याचा वास्तविक उद्देश काय? काव्यशास्त्रात सांगितलं गेलं, रामादिवत वर्तव्यम न रावणादिवत. सुंदर शैलीमध्ये नीतीचा उपदेश, भक्तीचा उपदेश, ज्यानं भगवंताविषयी दृढ भाव मनात निर्माण होईल त्या प्रकारचं वाङ्मय. हे देवर्षे खरं वाङ्मय. त्यामुळे तुम्ही आता एक काम करा. अथो महाभाग भवान मोघ दृक् शुचिश्रवा सत्यरतो धृतव्रतः पुरुक्रमस्याखिल बंध मुक्तये समाधिनानुस्मर तद्विचेष्टितम्. आता तुम्ही तर केवळ समाधिस्थ व्हा आणि ध्यानामध्ये भगवंताच्या दिव्य लीला पहा आणि त्याचं वर्णन करा. असं काहीतरी लिहा ज्यामुळे लोक भगवंताच्या लीलांमध्ये तल्लीन होतील. आणि खरं सांगू, इदं हि पुंसस्तपसश्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयोः अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो यदुत्तमश्लोक गुणानुवर्णनम्. त्याच्या लीलांचं चिंतन करा, त्याच्या कथा सांगा. असं काहीतरी लिहा की जे ऐकून, जे गाऊन, जे श्रवण करून, ज्याचं चिंतन करून मनामध्ये भगवत भक्तीची जागृती होईल. लोकांच्या कल्याणाचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अहो, लोकांचं सोडा, बोलता बोलता देवर्षींनी स्वतःचीच आख्यायिका सांगितली. या भगवत कथेचीच ही कृपा आहे की मी आपल्या समोर उभा आहे आणि मला लोक देवर्षी म्हणतात, माझा सल्ला ऐकतात, माझं स्वागत करतात. मला जे काही प्राप्त झालंय ते या भगवत कथेमुळे झालंय. आणि मग देवर्षी नारदांनी आपली आख्यायिका सांगायला सुरुवात केली. देवर्षी म्हणतात, महाराज, पूर्वी मी एक गंधर्व होतो आणि देवांच्या दरबारामध्ये मी गायन करायचो. वेगवेगळ्या समारंभामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली कला सादर करायचो. ते माझं काम होतं. आणि एकदा स्वर्गामध्ये धार्मिक समारंभ सुरू असताना जसं आपल्याकडे गणपतीची स्थापना केल्यानंतर त्यासमोर ज्या प्रकारची गाणी लावली जातात, यावर्षी चांगलं झालं, या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते सगळं आपल्याला ऐकावं पाहावं लागलं नाही. आतमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत आणि बाहेर काहीतरी वेगळी गाणी लागलेली आहेत. वेगळ्या प्रकारचं काहीतरी काम चालू आहे. देवर्षी नारदांकडून सुद्धा तेच घडलं. ते म्हणतात, मी गंधर्व असताना त्या धार्मिक समारंभामध्ये मी शृंगारिक गाणी गाऊ लागलो. मी माझ्याच नशेत चूर होतो, मला भान राहिलं नाही. पण माझा अपराध पाहून ब्रह्मदेवांनी मला शाप दिला, तू दासी पुत्र होशील. त्या शापाचा परिणाम म्हणून अहं पुरातीत भवे भवं मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनां निरूपितो बालक एव योगिनां शुश्रूषणे प्रावृषि निर्विविक्षताम्. मी एका दासीच्या पोटी जन्माला आलो. माझी आई सगळी इकडे तिकडे घर कामं करायची. कसं बसं आमचं दोघांचं चालायचं.
दरम्यान चातुर्मासाचा काळ आला आणि महाराज आमच्या गावामध्ये काही संत मंडळी आली. ते भगवत कथा करायचे, कीर्तन करायचे. ज्या ठिकाणी ते उतरलेले होते तिथं जेवणाच्या पंक्ती पण असायच्या. कुठे काही असं काम निघाल्यानंतर माझी आई तिथं जायची, आईसोबत मी जायचो. त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये आईचं काम चालायचं दिवसभर आणि मी आपलं बाहेर मुलांसोबत खेळायचो. तिथे छान भगवंताची कथा चालू होती. ते संत कथा सांगायचे, खेळता खेळता माझ्या कानावर पडायचं. कधी कधी उत्सुकतेपोटी मी सुद्धा जरा दारातून डोकावून पाहायचो. एक महाराज समोर व्यासपीठावर बसलेले, समोर लोक तल्लीन होऊन काहीतरी ऐकतायत, भजन करतायत, कीर्तन करतायत. आणि ते महाराज तर अगदी भावविभोर होऊन कथा सांगत होते, गोष्ट सांगत होते. आणि जसं कुठल्याही बालकाला कथा आवडते, गोष्टी आवडतात, मग मी जरा आतमध्ये गेलो आणि जरा आपणही ऐकूया म्हणून तिथं बसलो. पाठीमागे बसून माझं समाधान होत नव्हतं, मी पुढे जाऊन बसलो. लोकांना वाटलं लहान मुलं आहे. काही जणांनी कौतुकही केलं, काही जणांनी मला तिथून घालून देण्याचाही प्रयत्न केला. पण त्या महाराजांनी मात्र माझ्याकडे पाहून मला बसू द्यायला सांगितलं. मी बसायला लागलो. काही गोष्टी कळत होत्या, काही गोष्टी डोक्यावरून जात होत्या. वय होतं 5-6 वर्षांचं. पण महाराजांनी जेव्हा गोकुळामध्ये लोणी चोरणाऱ्या त्या कन्हैयाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, तेव्हा माझं मन व्यास महाराज त्या कथेमध्ये इतकं रमायला लागलं. पूर्वी खेळण्या पलीकडे मला दुसरं काही सुचत नव्हतं. जेवायला माझी आई माझा हात धरून ओढत मला घेऊन जायची खेळत असताना, पण आता खेळण्याकडे माझं मन लागत नव्हतं. मी रोज रोज तिथं बसून मांडी न मोडता कथा ऐकायला लागलो. त्या गोष्टी मला कळत होत्या, मला त्यात आनंद मिळत होता. ते महाराज कुठल्या तरी एका अशा सुंदर बालकाबद्दल सांगायचे. तो गोकुळात राहतो म्हणे, यमुनेच्या किनाऱ्यावर आपल्या सवंगड्यांसोबत तो खेळत असतो. सगळ्यांच्या घरून आलेली शिदोरी तो एकत्र कशी करतो, कसं सगळ्यांना आपल्या भोवती बसून एक एक घास सगळ्यांना भरवतो, हे सगळे मित्र मिळून कशा प्रकारे गायींना वृंदावनामध्ये घेऊन जातात. तो मुरली वाजवतो, सगळेजण त्याच्या भोवती ठेका धरतात, नाचतात, उड्या मारतात, झाडावर चढतात, अनेक प्रकारच्या लीला करतात. आणि त्यांच्या मधोमध तो एक सावळा बालक, त्याचं कन्हैया नाव आहे. हे सगळे बालक मिळून कशा प्रकारे एका एका घरी जाऊन लोणी चोरतात. हा कन्हैया कसा स्वतःहून त्या सगळ्यांना लोणी खायला देतो. आणि महाराज त्या लोण्याच्या चवीचं जेव्हा वर्णन करायचे, माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. व्यास महाराज इतर सगळ्या लोकांसाठी कदाचित ती फक्त कथा होती, माझ्यासाठी ते काहीतरी वेगळं होतं. मला त्या कथेमध्ये एवढा रस वाटायला लागला आणि आपोआप माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण व्हायला लागली की आपण सुद्धा त्या कन्हैया सोबत जावं आणि तिथं त्याच्यासोबत त्याच्या टोळीमध्ये सहभागी व्हावं. त्याच्या हातून लोणी आपण पण खावं, तो काल्याचा प्रसाद आपणही घ्यावा, आपणही त्याच्याकडे चेंडू फेकावा, त्यानं आपल्याकडे फेकावा. तो मुरली वाजवत असेल तेव्हा आपणही त्याच्यासमोर नाचावं, कधी नाचता नाचता स्तब्ध व्हावं, आपणही त्या गायींच्या मागे फिरावं. कधी तो थकून भागून जेव्हा झाडाखाली विश्रांती घेईल, आपण त्याचे पाय चेपून द्यावे. मला त्या कन्हैयाबद्दल, ज्याला कधी पाहिलेलं नाही, ज्याच्याबद्दल कधी ऐकलेलं नाही, पण मला त्याच्याबद्दल अचानक एवढी ओढ वाटायला लागली
आणि ते महाराज जसं जसं रंगवून सगळं वर्णन करून ती कथा सांगायचे, माझ्या मनातली ही इच्छा अधिकाधिक तीव्र व्हायला लागली. कथा ऐकणं तर चालू होतच, पण कथा ऐकून माझं आता समाधान होत नव्हतं. ते सगळे संत लोक, संतांमध्ये आपसात चर्चा सुद्धा होतात, त्या काही इकडचे तिकडचे होत नाही. याचं काय झालं, त्याचं काय झालं, आणि निवडणुकांमध्ये काय झालं, काय होईल, या असल्या चर्चा संतांमध्ये नसतात. कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. संतांमध्ये चर्चा सुद्धा भगवंताचीच होते. कथे व्यतिरिक्त सुद्धा मला कथा ऐकायला मिळावी म्हणून मी त्या संतांच्या मागे मागे करायला लागलो. आणि किती दयाळू ते संत. ते मयि अपेता खिल चापलेर्भके शुश्रूषमाणे मुनयोल्पभाषिणी दान्ते धृतक्रीडनकेऽनुवर्तिनि चक्रुः कृपां यद्यपि तुल्यदर्शनाः शुश्रूषमाणे मुनयोल्पभाषिणी. खेळण्यांमध्ये तर माझं मन आता नव्हतंच. अपेता अखिल चापले, मी एवढा चंचल होतो आधी, माझं सगळं चांचल्य निघून गेलं. दान्ते, मी संयमी झालो. एका ठिकाणी मुलं किती वेळ बसू शकतात, पण मी तासन तास कथेमध्ये बसत होतो. अधृत क्रीडनके अनुवर्तिनी, खेळण्या माझ्या हातून निसटून गेल्या होत्या. अनुवर्तिनी, मी त्यांच्या मागे मागे राहायला लागलो. चक्रुः कृपा, विशेष कृपा त्या संतांची मला प्राप्त झाली. कधी कधी त्यांचा उच्छिष्ट सुद्धा मी खायला लागलो. उच्छिष्ट लेपान अनुमोदितोद्विजयैः सकृत्स्म भुञ्जे तदपास्तकिल्बिषः एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतसस् तद्धर्म एवात्मरुचिः प्रजायते. हा सगळा माझा दिनक्रम होता. ते दिवस माझे फार आनंदात चाललेले होते. दिवसभर कथा ऐकावी, संध्याकाळी कधी त्या संतांमध्ये चर्चा चालू असताना आपलं तिथं बसून राहावं. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती, त्याने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. ते मलाच नेहमी काही ना काही सांगत होते असं नाही, ते आपसात बोलत होते, पण मी तिथे बसून ऐकायचो. मला त्यातून अधिकाधिक ओढ त्यांच्याबद्दल वाटू लागली. हे सगळं चालत असताना दुर्दैवाना तो चातुर्मास संपला. तो चातुर्मास मला 4 दिवसांसारखा वाटला. पण आता ही संत मंडळी सगळी तिथून जायला निघाली आणि ते आता जाणार हे मला कळलं तेव्हा मला एवढं वाईट वाटत होतं. आता मला कथा कशी ऐकायला मिळणार? आता त्या कन्हैयाबद्दल मला कोण सांगणार? खेळण्यामध्ये खेळणी तर सुटली आणि कथा तर आता उपलब्ध असणार नाही. आता आपण करायचं काय असं मला वाटू लागलं. त्या उद्विग्न मनस्थितीमध्ये एकदा मी ती कथा सांगणाऱ्या त्या महाराजांच्या जवळ गेलो. त्यांच्या भोवती आणखीन काही लोक होते. मी जरा घाबरत बाजूला उभा राहिलो. त्यांनी मला पाहिलं. ते रोज मला पाहत होते. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं काय? मला अश्रू अनावर झाले. त्यांचे पाय धरून मी त्यांना म्हटलं की मला एक गोष्ट फक्त सांगा, तुम्ही आता इथून निघून जाणार. ते म्हणाले तुला काय पाहिजे तू मागून घे. तुला काही खेळणं पाहिजे का? काही एखादा लाडू पाहिजे का? मी म्हणालो ते मला सगळं काही नको. एक गोष्ट मला फक्त तुम्ही सांगा, तो कन्हैया जिथं राहतो त्या गावाचा रस्ता मला सांगा. मला तिथं जायचं. माझं बोलणं ऐकून सगळे लोक हसायला लागले. कारण ते सगळे लोक कथा फक्त प्रोसिजर म्हणून ऐकत होते.
या सगळ्या कथा ऐकायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात, याच भावनेनं ऐकत होते. मी मात्र ते सगळं खरं मानून ऐकत होतो. खरंच असा कन्हैया आहे आणि तो त्या यमुनेच्या तीरावर अजूनही खेळतो त्याच्या सवंगड्यांसह आणि त्याच्या टोळीमध्ये आपल्यालाही सहभागी व्हायचंय असं अक्षरशः मनामध्ये सत्य मानून मी त्या साधू महाराजांना तो प्रश्न विचारला. इतर सगळ्यांनी जरी चेष्टेवर हे नेलेलं असलं तरी ते साधू महाराज मात्र अंतःकरणातून द्रवित झाले. त्यांनी मला एका बाजूला नेलं, माझे अश्रू पुसले आणि मला सांगितलं, तुला खरंच त्या कन्हैयाकडे जावंसं वाटतंय? साधू महाराजांच्या लक्षात आलं होतं की याच्या मनामध्ये भक्तीचा अंकुर आता फुटायला लागलाय आणि त्यांनी मला एक मंत्र दिला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. या मंत्राचा जप करायला सांगितला आणि या मंत्राचा जप करून केल्यानंतर तुला भगवंताचं दर्शन होईल, कन्हैया तो तुला दिसेल, तुझ्यावर कृपा करेल असं सांगून ते निघून गेले. आईचा आपलं रोजच्या सारखं सगळा दिनक्रम चाललेला होता. मला मात्र आता खेळण्यामध्ये रस नव्हता, मित्रांमध्ये रस नव्हता. मी एकटा बसायला लागलो. ज्या कथा मला सांगितल्या होत्या, मी ज्या ऐकल्या होत्या त्या साधू महाराजांकडून, त्या सगळ्या कथांचं मी चिंतन करायला लागलो. कुठेतरी झाडाखाली बसून राहावं, डोळे झाकावेत, कधी कथेचं चिंतन करावं, कधी जप करावा, कधी ध्यान करावं. असा माझा एक दिवस व्यतीत होऊ लागला. तहान भुकेची शुद्ध मला राहिली नव्हती. जेवायला बोलवण्यासाठी म्हणून आई माझ्याकडे यायची. हाताला धरून ओढत मला घेऊन जायची. आपला मुलगा आता आपल्या हातचा जातो की काय असं तिला वाटायला लागलेलं होतं. हाय आता साधू बनतो की काय अशी भीती तिला वाटायला लागलेली होती. पण आईला मी सांगू शकत नव्हतो माझ्या मनामध्ये वेदना काय आहे. ते आईला कळू शकत नव्हतं, कारण आईने कथा ऐकलेली नव्हती. संतांच्या मनामधली तळमळ संसारी माणसाला कल्पना करून सुद्धा कळू शकत नाही. त्यास महाराज अशा विषण्ण मनस्थितीमध्ये मी होतो. आई मला जप करू देत नव्हती, ध्यान करू देत नव्हती. ते केल्याशिवाय मला करमत नव्हतं. आणि हे सगळं असं चाललेलं असताना एकात्मजा मे जननी योषिन्मूढा च किंकरी मय्यात्मजेनन्यगतौ चक्रे स्नेहानुबंधनम. माझ्या आईला एकुलता एक मीच होतो, त्याच्यामुळे माझ्याविषयी तिला वाटणारी तळमळ सुद्धा स्वाभाविकच होती. बरं मी असं का वागतो हेही तिला कळत नव्हतं, मलाही तिला सांगता येत नव्हतं. अशी सगळी विचित्र परिस्थिती असताना एके दिवशी एक घटना घडली. एकदा निर्गतां गेहात् दुहन्तीं निशिगां पथि सर्पो दशत्पदा स्पृष्टः कृपणां कालचोदितः. एकदा दूध काढण्यासाठी म्हणून गोठ्यात माझी आई गेलेली असताना पहाटेच्या वेळी एका सर्पाने तिच्या पायाला दंश केला आणि तत्क्षणी ती मरण पावली. आईचं कलेवर व्यास महाराज त्यावेळी मला समोर दिसत होतं. भोवताली सगळे लोक गोळा झाले होते. लोकांनाही ठाऊक होतं आता हे दोघं एकमेकांना तेवढेच होते, यांचं कुणी नातेवाईक नाहीये. लोक काय काय बोलत होते, माझ्याबद्दल सहानुभूतीचं काही ना काही बोलत होते, पण मला ते सगळं ऐकू येत नव्हतं. क्षणभर मला धक्का बसला. आता पुढं काय हा प्रश्न पडला. पण तदा तदहमीशस्य भक्तानां शमभीप्सतः अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठत् दिशमुत्तराम्. व्यास महाराज मला ती घटना त्या दिवशी भगवंतानी माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून घडवून आणली असं वाटायला लागलं.
भक्तानाम शमभीप्सतः. भक्ताची ही दृढ भावना असते की भगवान माझं अहित कधीच करणार नाही, ते माझं अकल्याण कधी करणार नाही. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. भगवान भगवद्गीतेमध्ये शपथेवर सांगतात माझ्या भक्ताचा कधी अहित होऊ शकत नाही, मी ते होऊ देत नाही. नारद महाराज म्हणतात मग माझ्या जीवनात घडलेली ही घटना सुद्धा मला असं वाटायला लागलं भगवंतांनी त्याच्यापर्यंत मला येण्यासाठी जो अडथळा माझ्या मार्गामध्ये होता तो दूर केला. मी थेट उत्तर दिशेला निघालो. एका झाडाखाली बसलो. जवळ एक नदी होती. सरळ साधा माझा दिनक्रम होता. स्नानाधिक आटोपावं, भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा आणि दिवसभर जे ऐकलंय त्या कथांचं चिंतन करावं आणि जो मंत्र आपल्याला त्या साधू महाराजांनी दिलाय त्याचा जप करावा. जप करावा, ध्यान करावं. आणि असं माझा सगळा दिवस जात असताना एके दिवशी मी डोळे मिटलेले असताना प्रेमातिभर निर्भिन्न पुलकांगोति निर्वृतः आनंद संप्लवे लीनो नापश्यं भयं. अचानक एके दिवशी माझ्या डोळ्यासमोर वैकुंठनाथ भगवान की शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेले भगवान मला समोर दिसू लागले. ते मला समोर दिसले याची जाणीव होईपर्यंत ते पुन्हा अंतर्धान पावले. मी अतिशय अस्वस्थ झालो. अपश्यन् सहसोत्तस्थे वैक्लव्यात् दुर्मना इव दिदृक्षुस्तदहं भूयः प्रणिधाय मनोहृदि. मी पुन्हा डोळे उघडत होतो, बंद करत होतो, पुन्हा हे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत होतो, पण नुसता अंधारच दिसत होता. अर्धा क्षण फक्त भगवान माझ्या डोळ्यासमोर दिसले आणि अंतर्धान पावले. काय करावं कळत नव्हतं. एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीने जर चाखलेलाच नसेल तर त्याचं किती वर्णन त्याला करून सांगितलं तरी त्याला त्याचं काही महत्व कळत नाही, पटत नाही. बंगालमधल्या एखाद्या मिठाईचं वर्णन एखाद्या बंगाली माणसाने किती जरी आपल्या समोर केलं, आपण ते खाल्लेलंच नसल्यामुळं आपल्याला पुरणपोळी समोर सगळंच तुच्छ आहे. तो पदार्थ आपण खाल्लेलाच नाही. त्यालाही तेच आपल्या पदार्थाबद्दल वाटत असणार, कारण त्या गोष्टीची आपल्याला चवच ठाऊक नाही. एकदा भगवंताचं दर्शन झाल्यामुळं त्याच्या त्या दर्शनाची चव एकदा चाखल्यामुळं आता देवर्षी नारद म्हणतात आता तर मी इतका व्याकुळ झालो, आता तर पुन्हा संसाराकडे जाण्याची कुठली शक्यताच उरलेली नव्हती. आणि समोर भगवान तर अंतर्धान पावले होते. अशा त्या उद्विग्न मनस्थितीमध्ये मला एक गंभीर अशी वाणी ऐकू आली. हंतास्मिन् जन्मनि भवान् मामां द्रष्टुमिहार्हति अविपक्व कषायाणां दुर्दर्शोऽहं कुयोगिनां. हे जे दर्शन मी दिलेलं आहे, भगवान म्हणत होते तुझ्या गुरूंनी तुला हे सांगितलं होतं की तुला माझं दर्शन होईल. त्यांची वाणी खरी करण्यासाठी म्हणून मी तुला हे दर्शन दिलंय. वास्तविक ज्याची साधना कच्ची राहिलेली आहे अशांना माझं दर्शन होत नाही. दुर्दर्शोहम कुयोगिनाम अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. पण चिंता करू नकोस, या जन्मात जरी तुला माझं दर्शन पुन्हा होणार नसलं तरी पुढच्या जन्मामध्ये अखंड तुला माझं साहचर्य मिळेल. तू जिथं जेव्हा माझं स्मरण करशील मी तुझ्या सोबत असेल. व्यास महाराज, मला एका गोष्टीचा आनंद वाटत होता की पुढच्या जन्मामध्ये आता भगवंताचं मला साहचर्य मिळणार आहे, आणि एका गोष्टीचं दुःख वाटत होतं की मी आता तर बाल्यावस्थेत आहे, माझा सगळा जन्म अजून जायचा, या जन्मात भगवंताचं पुन्हा दर्शन होणार नाहीये.
पण असो, त्यांच्या इच्छेनुसार आज्ञेनुसार तशाच प्रकारे भजनामध्ये तल्लीन राहून मी माझा तो जन्म घालवला. बाल्य गेलं, तारुण्य गेलं, प्रौढावस्था गेली, वार्धक्य आलं, तो देह मी सोडला आणि त्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून माझा आविर्भाव झाला. व्यास महाराज, हे सगळं जे काही मला प्राप्त झालं ते एका त्या भगवंताच्या कथेमुळे प्राप्त झालं. म्हणून लोकांवर, सगळ्या तिन्ही लोकांवर हा फार मोठा तुमचा उपकार ठरेल जर तुम्ही भगवंताची कीर्ती, भगवंताची लीला तिचं लेखन केलं. देवर्षी नारद व्यास महाराजांच्या मनामध्ये हे बीज पेरून दिव्य भगवंताच्या त्या संकीर्तनामध्ये लीन झाले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, गोपाल कृष्ण भगवान की जय. तस्मिन् स्व आश्रमे व्यासो बदरी षण्डमण्डिते आसीनोप उपस्पृश्य प्रणिदध्यौ मनस्वयम्. त्या आश्रमामध्ये भगवान वेदव्यासांनी सरस्वती नदीच्या पाण्याचं आचमन केलं आणि ते आसनावर बसले. ध्यानमग्न होऊन त्यांनी भगवंताच्या दिव्य लीलांचं स्मरण केलं. ऋषीमुनींनी आपल्या जे ग्रंथांचं लेखन केलं ते बाहेरचे कुठले संदर्भ गोळा करून केलेलं नाहीये. आतून जे स्फुरण पावलं ते त्यांनी लिहिलं. ऋषीमुनींची गोष्ट फार जुनी आहे, पुराण काळातली आहे. अगदी 100 वर्षापूर्वीची गोष्ट जर सांगायची झाली तर महायोगी श्री अरविंद ज्यांचा ग्रंथसंभार फार मोठा आहे, त्यांनी स्वतः सांगितलं, जे मी अनुभवलं नाही ते मी कधी लिहिलं नाही. माझे ग्रंथ माझा अनुभव आहे. योग्यांच्या ज्ञानाचा स्रोत आतून असतो, ज्ञान बाहेरून प्रगट होतं असं आपल्या संस्कृतीत मानलेलं नाहीये. आणि भगवंताच्या दिव्य लीलांचं जसं दर्शन भगवान वेदव्यासांनी केलं, म्हणून श्रीमद भागवताला समाधी भाषा व्यासस्य असं म्हटलंय. त्यानुसार त्या दिव्य ग्रंथाची रचना केली.
आणि या ग्रंथाची रचना सुरू असताना भगवान वेदव्यासांच्या घरी एका दिव्य पुत्राचा जन्म झाला. शुकदेव भगवान की जय. 12 वर्ष शुकदेव आपल्या मातेच्या उदरात होते. बाहेर आल्यानंतर भगवंताच्या मायेचा प्रभाव आपल्यावर पडेल म्हणून ते बाहेर येत नव्हते. आणि जन्मल्यानंतर शुकदेव दिगंबर अवस्थेत तसेच त्या आश्रमातून निघून गेले. शुकदेव महाराज पुढे पुढे चाललेले आहेत आणि भगवान वेदव्यास त्यांना हाका मारत त्यांच्या मागे जात आहेत. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. भगवान वेदव्यास शुकदेवांना हाका मारतायत, अरे बाळा शुका थांब. आणि त्या आता शुकदेव महाराज तर मागे वळूनही पाहत नाहीयेत, पण त्या त्यांच्या हाकांना ओ कोण देत आहे. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः. झाड वेली हे त्यांच्या हाकांना ओ देत आहे. तम सर्वभूत हृदयम. शुकदेव फक्त तेवढेच नाहीयेत जेवढे दिसत आहेत. झाडातही भगवान शुकदेवच आहेत, दगडांमध्ये तेच आहेत. आपल्या सर्व व्यापी स्वरूपाची निरंतर अनुभूती आलेले जीवनमुक्तांचे सगळ्या शिरोमणी भगवान शुकदेव आहेत. तसेच ते दिगंबर अवस्थेत पुढे गेले. पाठीमागे भगवान वेदव्यास त्यांच्या पळतायत. एके ठिकाणी काही अप्सरा एका सरोवरामध्ये स्नान करत होत्या. जसे भगवान वेदव्यास तिथे दिसले, त्या अप्सरांनी सगळे आपापले कपडे सावरून घेतले. तसं थांबून भगवान वेदव्यासांनी त्यांना विचारलं, का ग पोरींनो, मी तुमच्या पणजोबाच्या वयाचा माणूस, मला पाहून तुम्हाला लाज वाटली हे तर ठीक आहे, मी समजू शकतो एक वेळ. माझा तरुण मुलगा इथून आता दिगंबर अवस्थेत गेला तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली. तेव्हा त्या अप्सरांनी फार सुंदर उत्तर दिलं, चतुर होत्या. त्याने सांगितलं, महाराज, आपण जरी विद्वान असला तरी स्त्री आणि पुरुष यातला फरक तर आपल्याला कळतो. आपल्या पुत्राची जी अवस्था आहे ती यापेक्षा पुष्कळ पुढची आहे. चराचरामध्ये एक परब्रह्म भरलेलं ही त्यांची दृष्टी आहे. त्यांच्या बाबतीत आम्हाला लाज वाटण्याचं काही कारणच नव्हतं, कारण आमच्यामध्ये पण ते स्वतःलाच पाहत होते. आपल्या पुत्राची योग्यता लक्षात येऊन त्याचा पाठलाग करणं त्यांनी सोडून दिला आणि भगवान वेदव्यास आपले त्यांच्या आश्रमात परत गेले. शुकदेव महाराज जाऊन एका गुहेमध्ये बसले. पण घडलं असं, ते जिथं बसलेले आहेत त्याच्या बाहेर भगवान वेदव्यासांचे काही शिष्य समिधा गोळा करण्यासाठी आले. आणि समिधा गोळा करत करत ते काही श्लोक म्हणत होते. त्यातला एक श्लोक हा शुकदेव महाराजांच्या कानावर पडला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. सगळ्या गोप बालकांसह वृंदावनात जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं ते इतकं मनोहारी वर्णन होतं. शुकदेव वास्तविक समाधिस्थ आहेत, अखंड समाधिस्थ आहेत. समाधी लावायची म्हणजे त्यांना काहीतरी पद्मासन घालून बसायचंय, मन स्थिर करायचंय, डोळे झाकून, या सगळ्या प्रोसिजर आपल्यासाठी आहेत. ते चालताना पण समाधीतच आहेत. शांत निश्चळ अशा अवस्थेमध्ये असलेल्या शुकदेवांच्या मनामध्ये तो श्लोक ऐकला आणि ती मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली, सावळी.
ते सावळं सुंदर रूप पाहिलं आणि त्यांना आपल्या समाधीचा विसर पडला. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन म्हणजे काय? म्हणजे हे आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हेतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणो हरी. वास्तविक शुकदेवांच्यासाठी दुसरं कुणी नाहीये. आपण सगळीकडे विराजमान आहे त्याची त्यांना जाणीव झालेली आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. चराचर आपणची झाला ही त्यांची जाणीव आहे. हा त्यांचा अनुभव आहे. पण त्याच्या पुढे भगवान जे म्हणतात, माऊली जे लिहितात, मग याही वरी पार्था माझे भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. भक्ती हे फक्त साधन नाहीये. इतर सगळी साधनं असू शकतात. भक्ती साधन सुद्धा आहे आणि भक्ती साध्य सुद्धा आहे. चराचरामध्ये एक आत्मतत्व भरलेलं आहे ही जाणीव झालेल्या ज्ञानासाठी सुद्धा त्यानंतर करण्यासारखी दुसरी जर काही गोष्ट असेल तर ती भक्तीच आहे. तिला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं गेलं. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी ज्या माधुर्य भक्तीचा प्रचार केला ती ही भक्ती आहे. सुखदेव महाराजांचं मन आता काही त्या समाधीत लागत नव्हतं. त्यांनी चटकन बाहेर येऊन त्या शिष्यांना विचारलं, हा जो तुम्ही श्लोक म्हणताय तो कुठला श्लोक आहे, कशातला श्लोक आहे? तेव्हा त्या शिष्याने सांगितलं, वेदव्यास महाराज जे आमचे गुरु आहेत त्यांच्याकडे असे पुष्कळ श्लोक आहेत. त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. ते सगळं सोडून मी इथं समाधी लावून बसायला आलो. तसे ते परत गेले आणि परत जाऊन श्रीमद भागवताचं सगळं ज्ञान त्यांनी आपल्या पित्याकडून ग्रहण केलं. यानंतर श्रीमद भागवताचा जो श्रोता आहे परीक्षित, त्याचं चरित्र आम्हाला सांगा. अशी इच्छा जेव्हा शौनकादिक सगळ्या ऋषींनी सूत महाराजांकडे व्यक्त केली तेव्हा त्याचं चरित्र सांगण्यासाठी थोडंसं महाभारतामध्ये जावं लागेल. महाभारताचं सगळं युद्ध झालं, राज्य युधिष्ठिराला प्राप्त झालं, धर्मसंस्थापनार्थाय हा जो भगवंताचा उद्देश आहे तो सफल झाला, सगळे अधर्मी मारले गेले. पण हे सगळं होऊन सुद्धा दुर्योधनाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी म्हणून अश्वत्थाम्यानं अत्यंत निर्घृण असं